श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये करणी बाधेचा अत्यंत चित्तधारक, अंगावर रोमांच उभे करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. आपल्यापैकी कित्येक लोकांच्या आयुष्यात करणी बाधेचा त्रास हा असतोच. जेव्हा ही बाधा आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास देते, आपण जगणं संपवते, तेव्हा नक्की आपण काय करावं हे आज तुम्हाला या अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आपला आजचा हा अनुभव आहे कळसुवाड येथे राहणाऱ्या स्वामी भक्त ताई स्वाती शेळके या ताईंचा. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराजांना माझं त्रिवार वंदन. खरं तर माझ्यावर आलेलं ही वेळ कुणावरही येऊ नये. दुश्मन असेल तर त्यांच्या वाटेलाही हे दुःख नसावे. ज्या परिस्थितीतून मी गेले आहे त्याची आठवण जरी आली तरी एका क्षणाला काळीच चिरून हातावर ठेवल्यासारखे वाटते. एका क्षणाला हे जगणेच नको वाटते. माझे सासरे हे रेल्वे खात्यात असल्याने आम्ही अनेक वर्ष पुण्यात होतो. मात्र सासरे रिटायर झाले आणि त्यांची इच्छा होती की आपण सर्व फॅमिलीने एकत्र गावी राहावे. त्यांच्या इच्छेसाठी आम्ही खर्डीतील आमच्या मूळ गावी आलो आणि संपूर्ण कुटुंब आम्ही तिथे राहू लागलो. संपूर्ण कुटुंब एकत्र, कुटुंब सुखी अशी आमच्या संपूर्ण पंचक्रोशीत ओळख. माझे पती आणि त्यांचे 4 भाऊ म्हणजे एकूण 5 मुलं, 5 पत्नी आणि त्या प्रत्येकांचे मुलं, सासू सासरे असं आमचं भलं मोठं कुटुंब. मात्र कुटुंब इतकं मोठं असलं तरी आमच्यात एकोपा खूप होता. आमच्यात कधीच वादविवाद नसायचे. आम्ही गावी परत आलो तसे मात्र सगळे चित्र बदलू लागले. आम्ही गावात मोठ्या माळावरती एक बंगला उभारला. पाडव्याला पूजा घालून आम्ही त्या बंगल्यात राहायला गेलो. सुरुवातीचे 2 महिने चांगले गेले, पण त्यानंतर मात्र सर्व नशिबाचे फासे हे उलटले, फिरू लागले. घरातील पूर्ण आनंद असणारे सगळे लोक आता अचानक एकमेकांशी कलह करू लागले. जे काही सर्व चांगलं होतं आता तिथे सगळं काही उलट होऊ लागले. सर्व फासे उलटले, फिरू लागले. घरात असणारं सुखाचं वातावरण एकांकी पूर्णपणे संपूर्ण गेले. सुरुवातीला माझे सासरे अचानक आजारी झाले. आता आम्ही त्यांना खूप हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांचे सगळं स्कॅन करत होतो. त्यांचे सगळे रिपोर्ट काढत होतो. मात्र प्रत्येक रिपोर्ट हा नॉर्मल असायचा, पण त्यांचे पाय सुजले होते, छाती दुखत होती. अचानक त्यांना ताप यायला लागले. तापाचं प्रमाण वाढले आणि त्यामुळे आमच्या सासऱ्यांची ऑक्सिजन लेवल खालावली. जवळपास ते दिवस त्या ICU मध्ये होते. मात्र कधीच सुधारणा झाली नाही आणि 13व्या दिवशी माझे सासरे आम्हाला सोडून गेले. खरं तर तो आमच्या कुटुंबासाठी खूप मोठा धक्का. त्यातून आम्ही सावरत नाही. तेच माझे 2 नंबरचे दीर हे आमच्याच गावात असणाऱ्या नदीत वाळू काढण्यासाठी गेले असताना ते तिथे पाण्यात बुडून त्यांचाही मृत्यू झाला. हे 2 धक्के आमच्या आयुष्यात भयानक असताना माझी छोटी मुलगी आजारी झाली. 2 दिवसापूर्वी तिला साधा ताप येत होता. औषधाने तो ताप थोडासा कमी झाला. 3ऱ्या दिवशी मी गावातल्या हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेले. मात्र तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की जे ऑक्सिजन लेवल कमी आहे त्यामुळे हिला तालुक्याच्या ठिकाणी नेऊन जा. मी लगेचच तातडीने माझ्या मुलीला तालुक्याच्या ठिकाणी नेले. गेल्यानंतर तिला ॲडमिट केले. 2 दिवस माझी मुलगी तिथे ॲडमिट होती. पूर्णपणे अशक्त होते. डॉक्टरांनी बरेचसे उपचार केले. बरेचसे रिपोर्ट होती डॉक्टरांना काढले. माझ्या मुलीला काय झाले हे देखील निदान लागले नाही. मुलगी
देखील मृत्यूच्या दारात होती. खूप आजारी होती. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर या 2 गोष्टीवरती ती काही दिवस होती. डॉक्टरांनी तिची नो गॅरंटी दिली. अक्षरशः मी रडत होते. आमचे संपूर्ण कुटुंब हे घाबरले होते. कारण कुणालाच काय करावे काय कळत नव्हते. अशाच परिस्थितीत असताना मी ऑटोतून घराकडे चालले होते. त्या दिवशी माझे पती माझ्या मुलीसोबत हॉस्पिटलमध्ये होते. रिक्षातून जात असताना सिग्नल लागला आणि सिग्नलवरती रिक्षा थांबवली. तितक्याच एका काकाच माझ्यासमोर आले. रिक्षात बसलेल्या सर्व लोकांना ते काहीतरी पत्रक देत होते. आजूबाजूलाही ज्या गाड्या थांबल्या होत्या त्या प्रत्येकाला ते काहीतरी एक छोटंसं पत्रक आपल्या हातात देत होते. खरं तर मी आधी दुर्लक्ष केलं. त्या अगोदर मी त्या पत्रकानुसार एक छान मोठा बॅनर बघितला होता, जो प्रत्येक चौकाचौकात लावला होता आणि त्या चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर देखील हीच जाहिरात होती. आता घरी चाललेच आहे म्हणून काय आहे हे पाहण्यासाठी मी ते पत्रक वाचले. तर त्यावर ते दिले होते की आपल्या या भागात गुरुमाऊलीचे आगमन होणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न असणारे गुरुमाऊली आपल्या या भागामध्ये काही याग करण्यासाठी येणार आहेत आणि त्यासाठी असंख्य भक्तांना उपस्थित राहण्याचे ते जाहिरात होती. आता कोण गुरुमाऊली, कोण श्री स्वामी समर्थ मला काहीच माहिती नव्हती. पण पत्रिकेवर स्वामींचा एक फोटो होता आणि त्याच्या खाली लिहिलं होतं, "बिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." त्या वाक्याने माझ्या मनाला आधार मिळाला. असा कुठला देव आहे की जो खरंच पाठीशी राहतो? त्या वाक्याने मला आधार मिळाला होता. फक्त माझ्या मुलीसाठी आता या देवाला माझं पाठीशी राहावं लागल, असं मी मनातल्या मनात बोलत होती. बरोबर 2 दिवसांनी तो कार्यक्रम होता. मी तारीख पक्की लक्षात ठेवली. आमच्याच गावापासून असणाऱ्या 15 किलोमीटरवरती हा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या दिवशी मी सगळ्यात पहिले हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे जाऊन मुलीला पाहिले. डोळ्यातले पाणी काही थांबत नव्हते, कारण ती व्हेंटिलेटरवरती होती. कारण काही सुचत नव्हतं. पण मनात एक आशा होती. मी जाहिरात वाचली होती, तिथे कार्यक्रम होता. तिथे मी निघाली. कुठला रस्ता किंवा अजून काय मला काहीच माहिती नव्हती. चप्पल घातली. रिक्षावाल्याला सांगितलं, "या कार्यक्रमाच्या ठिकाणी मला सोडा." मी तिथे गेले. गेल्यानंतर अनेक भक्त आपले प्रश्न घेऊन गुरुमाऊलींकडे उत्तरे मागण्यासाठी आले होते. खूप मोठी रांग होती. अनेक लोक होती. त्यात आपला नंबर कधी लागेल हे देखील मला काहीच माहिती नव्हती. पण इतक्या गर्दीमध्येही माझं दुःख गुरुमाऊलींनी टाळलं असावं. जी रांग होती त्या रांगेत मी खूप शेवटी होती. पण गुरुमाऊलीने एका सेवेकऱ्याला सांगितले की त्या ताईंना सगळ्यात आधी घेऊन या. सेवेकरी माझ्याजवळ आले. त्यांनी मला सरळ तिथून चालत माऊलींकडे नेले. सगळं लोक बघत होती. मी सुद्धा चमत्कार बघत होता. कारण तोपर्यंतही मला गुरुमाऊली कोण आहेत काहीच माहिती नव्हती. गुरुमाऊलींच्या समोर मी उभे राहिले. माझ्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. तिथे असणारे सेवेकरी ज्यांनी मला विचारले, "तुमचं दुःख, तुमचं काही अडचण असेल तर सांगा, मी गुरुमाऊलींना सांगतो." जेव्हा मी आपली अडचण सांगितली, आधी सासरे वारले, मग दीर गेले, आता माझी मुलगी सिरियस आहे. जेव्हा मी माझी कथा त्यांना सांगितली, त्यांनाही रडू आले. त्यांनी मला एवढेच सांगितले, "काळजी करू नका. आता तुम्ही इथपर्यंत आला आहात तर तुमचे प्रश्न नक्की सुटतील." मग त्यानंतर त्या सेवेकऱ्यांच्या माऊलींना सर्व काही सांगितलं. मग गुरुमाऊलींनी सांगितलं की संपूर्ण घराला बाधा आहे. बाहेरील शक्तीचा त्रास आहे. तांत्रिक बाधा झालेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण घर उद्ध्वस्त होणार आहे. माऊलींनी एक सेवा दिली. त्यासोबत 7 वेळा नवनाथ ग्रंथाचा पारायण घरात करायला सांगितलं. शिवाय मला श्रीपाद वल्लभ या ग्रंथात 3 वेळा पारायण करायला सांगितलं. शिवाय घरामध्ये तारक तीर्थ बनवून त्याचं संपूर्ण घरात तीर्थ करून ते शिंपडायला सांगितलं. माझं आजारी असणाऱ्या मुलीसाठी संकटमोचक सेवा दिली आणि ती देखील सेवा त्यांनी मला मनापासून करायला सांगितली. जेवढ्या सेवा मला त्या दरबारात मिळाला, मी घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले मी स्वामींचा एक फोटो घरात आणला. सांगितलेल्या सेवांची सुरुवात केली. हॉस्पिटलमध्ये न जाता मी घरी थांबली. माझ्या पतीला आणि माझ्या सासूबाईंना मी सांगितले की आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये थांबा. तुम्हीच तिथे राहा. मी फक्त आणि फक्त घरात राहून सर्व सेवा करणार आणि या सेवा आपल्या सर्वात
संपूर्ण कुटुंबाला वाचवणार, कारण आज ही परिस्थिती माझ्या मुलीवर आहे, उद्या ती संपूर्ण घरातल्या सगळ्यांवर होती. कारण संपूर्ण घर हे संपण्यासारखी तांत्रिक बाधा केली होती. माझ्या सेवांची सुरुवात झाली. 1 महिना माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये होती. 1 महिना मी घरात फक्त सेवा करत होती. जवळपास 1.25 महिन्यात माझ्या सगळ्या सेवा झाल्या आणि त्या 1.25 महिन्यात जशा माझ्या सेवा आटपल्या, तशी माझी मुलगी व्हेंटिलेटरवरून थोडीशी नॉर्मल झाली. आता तिला ऑक्सिजन लागत होता. मात्र तो कमी-कमी, हळू-हळू तिच्यात सुधारणा होत गेली आणि माझी मुलगी व्यवस्थित सुखरूप घरी आली. त्यानंतर 1.5 महिना गेला असेल आणि त्या 1.5 महिन्यानंतर आमच्या घराच्या शेजारी असणाऱ्या एक घर, खरं तर ज्या घरावरती सर्वच गावांचा राग होता, कारण त्यांच्याच घरात ह्या तांत्रिक गोष्टी चालतात हे सगळ्यांना माहिती होतं. 1.5 महिन्यानंतर मी फक्त आणि फक्त सेवा करत होते. जे आमच्यावरती त्यांनी केलेलं आहे ते त्यांच्यावरती उलटावं मी, एवढं स्वामींना सांगत होते. मी बरोबर 1.5 महिन्यानंतर जी परिस्थिती त्या व्यक्तीने माझ्या घरात आणली, तुम्हाला खरं सांगते, त्यांच्यापेक्षा भयानक परिस्थिती त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडली. ज्या व्यक्तीने आमच्या घरासाठी काही वाईट योजना आखली होती त्यावरतीच उलटली. स्वामींनी, माझ्या गुरुमाऊलींनी मला या दुःखातून सावरले. त्यांच्या सेवांनी माझं संपूर्ण घर सुरक्षित झाले. मात्र ज्या व्यक्ती आमच्यावरती ही कर्णबाधा केली होती, त्या व्यक्तीच्या आयुष्यात पुढे त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, त्यांची आई, प्रत्येकजण त्यांना सोडून गेली. आम्ही हे बघत होतो, पण कर्मांचे फळ प्रत्येकाला मिळतात. कर्म केल्यानंतर ते फेडावेच लागतात, हे तेव्हा आम्हाला दिसत होते. खरंच त्यावेळेस गुरुमाऊली भेटत नसती तर स्वामी सेवा आयुष्यात आली नसती, तर कदाचित आज आम्ही त्या दुःखातून सावर शकलो नसतो. त्या दुःखातून आम्हाला कधी बाहेर पडता आलं नसतं. पण स्वामीसोबत स्वामींची साथ होती. स्वामींनी तारले, स्वामींनी दुःखातून बाहेर काढले. एवढी मोठी कर्णबाधा जी संपूर्ण घरासाठी होती, एक एक करून घरातले प्रत्येक व्यक्ती हा संपत चाललेला होता. मात्र स्वामी कृपा झाली, स्वामी शक्ती पाठीशी राहिली आणि आमच्या आयुष्यातील संपूर्ण दिशा बदलली. कधीतरी पश्चाताप होतो की स्वामी सेवा आयुष्यात पहिल्यांदाच आली असती तर आज सासरे आणि माझे दीर दोघेही असतील. पण काही गोष्टी घडूनच जातात. पण ऐनवेळी स्वामी आयुष्यात आले आणि बाकी उरलेले जे काही लोक होती त्यांचे आयुष्य तरी त्यांनी तारले. खरंच स्वामी महान आहेत. स्वामी म्हणतात ना, हम गया नहीं जिंदा है. तर हे खरेच जिंदा आहेत, हे मला तेव्हा कळून चुकले. आज माझं संपूर्ण कुटुंब स्वामी सेवेत आहे. माझं संपूर्ण कुटुंब स्वामींची सेवा करत आहे आणि आज आम्ही पुन्हा एकदा सुखात, आनंदात आहोत. ते स्वामीमुळे आहोत. खरंच श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या आयुष्यात तेव्हा आले नसते तर कदाचित आज मी सुद्धा जिवंत नसते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, अत्यंत अद्भुत, अंगावर शहारे आणणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. असेच छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.